पुन्हा एकदा चाललो आहेत केदारनाथला मेन स्टेशन। माझ्या मित्रांनी मध्ये स्लीपर कोच तुम्हाला भेटणार नाही भोपाळ मध्ये। सर्वांना शुभरात्र, शिव सकाळ मंडळी। आणि इकडे देखील लोकल धावत वर्षाची केदारनाथची यात्रा जर तुम्ही प्लॅनिंग करत, पाणी या पाणी सोना सांगा। हरिद्वार मध्ये आपला आगमन, हर हर महादेव। एक नंबर गाडी मी जी तुम्हाला बोलतो नेहमी की। नमस्कार मंडळी, हर हर महादेव सर्वांना। तर मंडळी फायनली 6 महिने ज्या गोष्टीची वाट बघत होतो, बाबा केदारनाथचे कपाट उघडत आहेत 10 तारखेला। आज आहे 6 मे, मी निघत आहे बाबांच्या दरबारामध्ये दर्शन घेण्यासाठी। यावेळेचा रूट वेगळा असेल, आता मी घरी आहे, गाडी कल्याणवरून आहे, यावेळेस बांद्रावरून आहे। मागच्या वेळेचा रूट वेगळा होता, यावेळेचा रूट वेगळा आहे। सगळं इन्फॉर्मेशन देतो, सोबत राहा, भेटूया कल्याण स्टेशनला। हर हर महादेव। चला निघूया कल्याणला, त्याआधीच मी पहिले दर्शन घेतो घरातले महादेवांचे आणि निघूया पुढे। आमच्या उल्हासनगरमध्ये एवढी गरमी आहे, आताच पूर्ण घामाने भिजलोय काही चला तर मग सर्वात आधी मला पकडावी लागली ऑटो, जी मी पकडली उल्हास स्टेशन करता। नेहमीप्रमाणे मला उल्हास स्टेशनला यावं लागतं, इथे आल्याच्यानंतर लोकल पकडून मला पोचावं लागतं कल्याणला। आणि कल्याणमधून आपली गाडी आहे 8:35 आणि आपण पुन्हा एकदा चाललो आहेत केदारनाथला। आणि ह्यावेळेचा रूट वेगळा आहे, आता मी कल्याण स्टेशनला आहे। मागच्या वेळेस बांद्रामधून गेलो होतो, त्यावेळेचा रूट वेगळा होता, गाडी गुजरातमधून गेली होती, पण ह्यावेळेस गाडी जाईल आपल्या महाराष्ट्रामधून MP साईडला। अतिशय छान गाडी जी तुम्हाला बोललो होतो, एकमेव गाडी ती हीच आहे। आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरती आता गाडी येणार आहे आणि मी गाडीचीच वाट बघतोय, गाडी आता लागलेली आहे। तर मंडळी हा प्रवास पुन्हा वेगळा असणार आहे। मागच्या वेळेस आपण हरिद्वारवरून गेलो होतो, सोनप्रयागवरून केदारनाथला। ह्यावेळेस आपण ऋषिकेशमधून जाणार आहोत। सगळं वेगळं आणि सगळं तुम्हाला ऑफलाईन बुकिंग वगैरे सगळं सांगणार आहे। व्हिडिओमध्ये बनून राहा, चॅनल नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। हर हर महादेव। हाय, हा सुद्धा आहे ट्रॅकला केदारनाथला आमच्यासोबत। गाडी लागली आहे आणि गाडी नंबर आहे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी 12171 आणि गाडीचा टाइम आहे 8:35। गाडी हप्त्यातून फक्त 2दा चालते कल्याणवरून, एक आहे तिचा सोमवार आणि एक आहे गुरुवार। आणि हरिद्वारवरूनच ही गाडी पुन्हा रिटर्न तुम्हाला एक मंगळवारी आणि एक शुक्रवारी येते। तर गाडी येण्याची वेळ झाली आहे कल्याणला आणि गाडीच्या आतमध्ये तुम्हाला डिटेल सांगतो, गाडी नंबर तुम्हाला सांगितला आहे, बाकीची इन्फॉर्मेशन पुढे देतो। मेन स्टेशन। तर भाऊ कसं वाटतंय मग गाडीत? मस्त वाटतंय, मजा येते। आपल्या मित्राचा भाचा आहे, तो तिकडे बसलेला आहे। गाडी आलेली आहे, जास्त ऊन होतं त्याच्यामुळे मला पूर्ण घामाघाम झालेलो आहे मी। आणि बघूया आता, गाडी ऑन टाईम आहे, पूर्ण पैसे भरून पण गाडीला RAC लागले, एका सीटवर 2 जण जायचं। आता पुढचा कल्याणपासून तर कोणी आला नाही, पुढे गेल्यावर बघू। तर मंडळी फायनली गाडी सुटली आहे आणि गाडीने कल्याण स्टॉप 10 मिनिटं गाडी लेट होती। आता गाडीचा पुढचा स्टॉप असणार आहे नाशिकला भेटूया। जर कसाऱ्यामध्ये गाडी थांबली तर तुम्हाला नक्कीच तिकडचे डिटेल देतो। तर ही काय आहे हरिद्वार सुपर फास्ट एक्सप्रेस, अतिशय छान गाडी आहे। चला भेटूया पुढे। पूर्ण 2000 रुपये दिलेत आणि RAC तिकीट लागले, एका तिकीटवर 2 जण थांबायचे। जसे माझे मित्र एकाच सीटवर 4000 रुपये देऊन एकाच सीटवर बसलेत। RACचा एवढा खतरनाक सीन वाटतो ना मला, खरंच कळत। आणि या सीटवर देखील अजून एक जण आहे आणि हा भाचा आहे, हा त्याला तर असंच ठेवलंय आम्ही, हे कुठेही बसते आता माहिती नाही, किंवा रात्री त्याला असं झोपवतो आम्ही कुठेतरी। तर ही सीट आहे आणि हा काही डब्बा आहे आणि आपण जाऊया आता ट्रेनच्या बाहेर। सो 3rd AC कोच आणि तुम्हाला इथे पाहायला भेटतोय कॅमेरा, इथे एक कॅमेरा, आतमध्ये देखील एक कॅमेरा आहे। गाडी फुल फास्ट चालते, समोर मी, त्या साईडला फुल AC आहे। हे बघा, आता एक काका गेले आणि काका नळ चालूच ठेवला, असं पाणी वेस्ट नका करू, पाणी बंद करा। तर काय आता नेक्स्ट स्टॉप आता येईल आपला कसाऱ्यामध्ये। थांबली तर होल्डसाठी गाडी थांबेल, मागे इंजन लागायला घाट चढायला, आता डायरेक्ट नाशिकला भेटूया। गाडी कल्याणमधून निघल्याच्या नंतर गाडी थांबली कसाऱ्याला। ऍक्च्युली तसं त्याचं इथं हॉल्ट नाहीये, पण गाडीच्या मागे 2 इंजन लावलं लागतं। जसं आपल्या खंडाळ्या घाटातून जर कोणची गाडी जाते तर तिला जो लावण्यासाठी इंजन त्याच गाडीला इतर देखील लावला जातो, जो आपल्याला पुढे हा घाट चढेल आता कसारा घाट।
आणि आपला ह्याचा पहिला स्टॉप असतो नाशिक रोड, जो आपली थांबणार आहे. 11चा टाइम दाखवते, बघू गाडी ऑन टाइम आहे का. आता आपण सध्या कसाऱ्यात आहोत. स्टॉप घेतलाय नाशिक. कल्याणमधून निघल्याच्या गाडीचा पहिला स्टॉप असतो नाशिक. आणि ह्याच्यानंतर गाडी आता कदाचित भुसावळमध्ये जाईल वाटतं, तर मला माहिती नाही आहे एक्झॅक्ट सांगतो, पण हा पहिला स्टॉप आहे नाशिक. गाडी ऑन टाईम आलेली, 11 वाजून 2 मिनिटाचा इथं गाडीचा टाईम होता. आणि अजून ज्या सीटवरती मी बसलोय त्या सीटवर अजून सध्या कोणी आलेलं नाही आहे. आणि हा आहे डब्बा, एकच डब्बा भेटलाय, हा थोडा आकाशी कलरचा आहे. चला नाशिकला करूया टाटा. आणि नाशिक क्रॉस झाले. आता आपलं पुढचं स्टेशन आहे भुसावळ आणि त्याच्या पुढचं स्टेशन आहे खंडवा. गाडी बरोबर 28 तास घेते ह्या प्रवासानं कंप्लीट करण्यासाठी हरिद्वारला. गाडी सुपरफास्ट असल्यामुळे मोठे मोठे स्टेशन घेते आणि मला 2 स्टेशन कव्हर करता नाही आले कारण तब्येत बिघडली होती. मी तुम्हाला संध्याकाळी 8 वाजता भेटेल भोपाळ स्टेशनवरती. त्याआधी येताना घरून हे काही खाण्यापिण्याच्या वस्तू आणल्या होत्या, पराठे, फरसाण वगैरे. हे सगळं खाऊन मस्तपैकी मी आराम केला गोळी खाऊन. भेटतो आपणास संध्याकाळी. फायनली 12 तासानंतर आपण आलो आहोत भोपाळमध्ये. गाडी ऑन टाईम होती, मी 2 स्टेशन थांबलो नाही, भुसावळ आणि खंडवा. त्याचं कारण असं की थोडं तब्येत खराब झाली होती म्हणून झोपलो होतो. आता गाडी अराउंड 8:30 वाजता, 8:30 वाजता बसलो होतो, 8:30 वाजता पोचलो आहोत भोपाळला. आणि गाडी ऑन टाईम आहे. गाडी ही सगळी गाडी आहे. तर मंडळी आता थोडाफार पोटासाठी काहीतरी खाल्लंय, पण काय चवदार नाही आहे म्हणून आम्ही काय हात नाही लावला त्याला, थोडंफारच घेतलं. आता ट्रेनमधून ऑर्डर करूया. पुढचं स्टेशन झाशी की राणी आहे, ते अराउंड रात्री 1 वाजता येणार आहे. बघूया ते ट्रेनमधलं जेवण खाऊ. आणि जर तुम्ही आलात तर भोपाळला तर तुम्ही ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता, नाही तर तुम्हाला इकडे शॉप आहेत ते तुम्हाला सगळं काय खायला भेटेल. हा आहे भोपाळ जंक्शन, इकडे वंदे भारत उभी आहे. गाडीचं तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायचं तर गाडीमध्ये टोटल 18 डबे आहेत आणि 18 डब्यापैकी 15 डबे थर्ड एसी आहेत, 3 डबे सेकंड एसी आहेत आणि एकच आहे फर्स्ट एसी डबा आहे, ज्यामध्ये स्लीपर कोच तुम्हाला भेटणार नाही. ज्याच्यामुळे तुम्हाला ह्या गाडीमध्ये थोडंसं हाय प्राईसनी जावं लागेल. थर्ड एसीची जी किंमत आहे, जे तिकीट आहे थर्ड एसीचं ते आहे 2000, सेकंड एसीचं आहे 2800 आणि फर्स्ट एसीचं आहे 5000. कल्याण टू हरिद्वारपर्यंत तुम्हाला स्लीपर कोच ह्या गाडीमध्ये भेटणार नाही. सो जर तुम्हाला दुसरा पर्याय हरिद्वारला पोहोचण्यासाठी तुम्हाला डायरेक्टली पहिले दिल्लीला पोहोचावं लागेल. कोणत्या पण माध्यमाने आपण पोहोचू शकता स्लीपर फर्स्ट एसी सेकंड एसीच्या द्वारे. त्याच्यानंतर तिथून आपल्याला पुन्हा दिल्लीसाठी व हरिद्वारसाठी तुम्हाला पुन्हा बस भेटली जाते. तिथे आपण बस घेऊन आपण हरिद्वारला पोहोचू शकता. तर असं काय ह्या ट्रेनचा तुम्हाला एक अपडेट आहे. आणि आणखीन पुढे आता पुढचं स्टेशन रात्री 1 वाजता येणार आहे झाशी की राणी. तर आपल्याला तिकडे आपल्याला थांबायचं. तिकडून थांबल्याच्यानंतर आपल्याला मी पुढच्या इन्फॉर्मेशन देतो. आतासाठी एवढंच. जेवण त्यांनी झोपूया, बाकीचं पुढे तुम्हाला पुढे देतो. हर हर महादेव. चला मंडळी जाऊया आतमध्ये. भोपाळ स्टेशन आपण क्रॉस केले. रात्रीचे 9 वाजलेत आणि स्टेशनवरती खाण्याच्या वस्तू तुम्हाला एवढ्या चांगल्या भेटणार नाही. सो तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता, जे तुमच्या सीटवरती तुम्हाला डिलिव्हर होईल. चला जाऊया आतमध्ये. हा भाऊ झोपला होता, याला म्हटलं उठ, थोडं कम्फर्टेबल बसून दे, मला बसता येत नव्हतं.
आणि भोपाळ स्टेशनला एक चिमुकल्याचा एंट्री झाली या डब्यामध्ये. हा तुमच्या समोर आहे. अतिशय मस्ती करत होता. आजीसोबत खूप टाईम आम्ही वेळ घालवला, पण रात्र झाली होती म्हणून त्याला झोपण्यासाठी पाठवलं त्याच्या मम्मीने. सो तुम्ही मला सांगा, हा मुलगा आहे का मुलगी आहे? अतिशय भारी आहे हा प्रवासात. मी तुम्हाला भेटतो आता उद्या सकाळी. गुडगुड 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 रात्र झाली आहे. आजचा दिवस इकडे संपवतो. उद्या सकाळी भेटूया. हरिद्वारमध्ये नाही, हरिद्वारला आपण दुपारी पोचणार आहोत 2 वाजता. उद्याची सकाळ शुभरात्र. जेवण तेन झालंय. रात्रीचे 12-1 वाजत आलेत. सर्वांना शुभरात्र, गुड नाईट. भेटूया उद्या सकाळी. शिवसकाळ मंडळी, सर्वांना हर हर महादेव. दिवस झालाय दुसरा आणि आपण आता निघालोय दिल्लीमधून. गाडी ॲक्च्युली लय उशीर थांबली होती, पण मी थोडं लेट उठलो, फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी. आणि आता गाडी आपली निघणार आहे दिल्लीवरून हरिद्वारसाठी. मोस्टली आपण 1 वाजता पोहोचून जाऊ हरिद्वारला आणि आपल्याला सेम डेला लगेच ऋषिकेशला निघायचं आहे. तर ही काय दिल्ली आहे. रात्री 8 वाजता आपण भोपाळमध्ये होतो आणि रात्री 8च्या नंतर आपण डायरेक्ट सकाळी 7 वाजता दिल्लीमध्ये पोहोचलो. त्याच्यामध्ये फक्त गाडीने 2 स्टेशन कव्हर केलेत. पहिलं स्टेशन भोपाळमधून निघाल्यानंतर निघतो आग्रा आणि आग्रानंतर वीर लक्ष्मीबाई झांसी की राणी हे स्टेशन आहे झांसी करून. तर त्या साईडला गाडी आपली दुसरं स्टॉप घेते आणि तिसरं दिल्ली. तर त्याच्यामुळे जास्त स्टॉप गाडी घेत नाही. फास्टमध्ये गाडी येते आणि ऑन टाईम गाडी येते. मेन मुद्द्याचा गाडी ऑन टाईम येते. तर ही काय अशी सकाळ झाली आहे आणि इकडे देखील लोकल धावते. जे तुम्ही पाहताय इकडे देखील मस्त लोकल धावते. मोठा ब्रिज आहे हा. समोर मेट्रो धावलाय. मेट्रो हाय मयूर. मयूर आमचा उठलाय. शंभू पण उठलाय आणि हा विजय भैरे. त्यांनी माझा फेसवॉश घेतला होता. फायनली ही RAC सीट होती. इथं कोणीच रात्री आलं नाही, त्यामुळे मस्त झोपलो होतो आणि याला इकडे झोपलं होतं खाली. फुल आनंदामध्ये आम्ही आमचा दिवस साजरा केला रात्री. मी सध्या, ते दोघं तर एका जागेवरती रोडले होते. त्यांची व्हिडिओ माझ्याकडे रात्रीची तुम्हाला दाखवतो. थांबा, कसे पडले होते एकामेकाच्या अंगावरती. गाडी आता थांबली आपली गाझियाबाद मध्ये. गाझियाबाद दिल्लीच्या पुढचं स्टेशन. पाणी घेऊया. पाणी नाही आपल्याला प्यायला. भाऊ पाणी दे ना यार, 2 बॉटल दे. गुगल पे आहे ना? गुगल पे आहे मंडळी. थांबा पहिले गुगल पे करूया. पाणी घ्या. पाणीच नव्हतं रात्रीपासून पाणी नव्हतं. शेवटी पाणी घेतलं आपण प्यायला 2 बॉटल. आपण आता पाणी घेऊन जाऊ. मित्र तर कधी काय आणत नाही म्हणा, आपल्यालाच घ्यावं लागतं सगळं. पाण्यापिण्याचा संवाद. आता इथं एकाला द्यायचं, एक ह्याला द्यायची बॉटल आणि एक ह्याला द्यायची. आणल्या 2 बॉटल जाऊन. गाडीचा हॉल्ट नाही आहे तसा गाझियाबाद.
पण थांबली आहे म्हणून सिग्नलसाठी थांबली आहे गाडी. तुम्हाला सांगा शाबाश. ते नको आता ते नको. सकाळचे वाजले 8:30 वाजलेत आणि आपण आहोत मिरडमध्ये. बरोबर 12:15 वाजता आपण पोहोचणार आहोत हरिद्वारमध्ये. आणि लय भारी प्रवास आहे मंडळ. गाडीमध्ये एक पोरगं लहान भेटले ते पण जाम मजा करते. असं मजा येते जाम. गाडी सगळ्या गाडीमध्ये डबा, फक्त हा डबा थोडा वेगळा होता, बाकी सगळ्यांना रेड डबा आहे. आणि अतिशय छान या गाडीचा प्रवास आहे. बाकी 6:12 आपण पोहोचूया पुढे हरिद्वारमध्ये. हरिद्वार ऋषिकेशमध्ये जायचं आपल्याला. बिचाराचा एक पाय नाही रे. तो आपण निघालो पुन्हा मिरटमधून. 1 मिनिटाचा स्टॉप होता गाडीचा. आणि हे माझ्या समोर आहे मिरट नगर जे तुम्ही पाहत आहात. आणि काय सांगू भाई, नुसतं वेळ हरिद्वारमध्ये पोचण्याची. शंभो नारायण नाही का, शंभो नारायण वास्तविकी. चला मिरट क्रॉस केलंय. तर आपण पोहोचलो आहोत टपरीवरती. गाडी आपली टपरीवर उभी आहे. अहो म्हणजे स्टेशनचं नाव टपरी आहे. गाडी 1 तास थांबणार आहे. 1 तासाचा हॉल्ट आहे गाडीचा. पण गाडीचं स्टेशन बरोबर नाही, कदाचित काम चालू आहे. सगळीकडे कंस्ट्रक्शन चालू आहे. केदारनाथ मंदिराजवळ पण कंस्ट्रक्शन चालू आहे. तर हा डब्बा आहे. पूर्ण गाडी 1 तास थांबणार आहे. आणि JCP वगैरे इकडे पूर्णपणे काम चाललेलं आहे. आणि आमची गाडी इथेच मध्ये कुठेतरी थांबलेली आहे. हा गाडीचा प्रवास अतिशय आरामदायक आहे. फक्त तुम्हाला जर्नल कोच आणि स्लीपर कोच ह्या ट्रेनमध्ये भेटत नाही, ज्याच्यामुळे तुम्हाला फर्स्ट AC, सेकंड AC आणि थर्ड ACचाच गाडीना प्रवास करावा लागतो. असं काय तुम्हाला ह्या गाडीचा प्रवास आहे. व्यवस्थित ऑन टाईम गाडी तुम्हाला तुमच्या ह्या टायमामध्ये इकडे पोचवेल. आणि तुम्ही हरिद्वारला उतरून पुढची यात्रा करू शकता. आपण हरिद्वारला उतरल्याच्या नंतर आपण जाणार ऋषिकेशला. पुन्हा सांगतोय गाडीचं पूर्ण व्यवस्थित डिटेल दिले गेले. 1 तास आता इकडेच आपल्याला काढायचं आहे. माझा मित्र फोटो काढायला आला इकडे, काहीतरी करतोय. काय बघितलं? मेरी मेहबूबा. समोर टपरी जंक्शन आणि गाडीचं नाव हरिद्वार AC एक्सप्रेस. हां, विषय तोच आहे. इकडे हँडपंप पण आहे. पाणी आहे का बघू बरं त्याला. आहे पाणी पण आहे. एवढं एक बरेच. 1 तासाचा टाइमपास आपण केला स्टेशनवरती. कसं तरी स्टेशनचं कंस्ट्रक्शनचं खूप काम चालू होतं, नाहीतर आपल्याला स्टेशन सविस्तर दाखवलं असतं. आता आपण पोहोचणार आहोत सेकंड लास्ट स्टेशनला, रुकरीला. त्याच्या पुढचं स्टेशन असणार आहे हरिद्वार. व्हिडिओ मोठी आहे मान्य आहे, पण इम्पॉर्टन्स अपडेट आहेत. भेटूया या प्रवासामध्ये पुढे. नमस्कार मंडळी, हर हर महादेव. गाडी आता थांबली आहे रुकरीमध्ये. हरिद्वारच्या अगोदरचा पहिला स्टॉप आहे. पुढचा स्टॉप असणार आहे आपला हरिद्वार. आणि तिकडे आपल्याला जायचं आहे तिथून ऋषिकेशमध्ये. तो दुसऱ्या सिरीजमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की ऋषिकेशमध्ये कसं पोहोचायचं आणि तिकडे तुम्हाला राहण्याची सुविधा काय भेटणार आहे. अशा पद्धतीने हा प्रवास होता. अशा पद्धतीने हा ब्लॉग होता. जर तुम्हाला हा ट्रेनबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन वाटत असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा. आणि जर तुम्ही ह्या वर्षीची केदारनाथची यात्रा जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल, तुमच्यासाठी हा ब्लॉग आहे, तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे मंडळी. हवा मस्त सुटली आहे. देवभूमी उत्तराखंडमध्ये आपला पहिला पाऊल आपण ठेवलेला आहे. दुसरा पाऊल आपण ठेवूया हरिद्वारमध्ये. हर हर महादेव.
सो फायनली हरिद्वार मध्ये आपला आगमन झालं आहे. ही आपली बॅग, ही आपली ट्रेन. निघूया बाहेर. विजूने पण आपली बॅग उचलली आहे. ह्या सगळ्या टोटल 5 बॅगी. ओके, आता जे सांगितलं होतं विचार. हर हर महादेव. हर हर महादेव. फायनली आमचं आगमन झालंय हरिद्वार मध्ये. कसं वाटतं माझा भाऊ? एक नंबर. तर आता हरिद्वार मध्ये आमचं आगमन झालेलं आहे आणि इथून आता आपण पुढे चाललोय ऋषिकेशला. आता भावाला जरा फोटो काढायचा म्हणून तिकडे चाललेलो आहे. मला देखील काढायचं, त्याला एकट्याला नाही, मला देखील काढायचं आहे. ह्या गाडीतून आलो होतो आणि रिटर्न जाणारी ही गाडी आहे जी दुपारी 1:30 वाजता आणि समोर हरिद्वार. गाडी ऑन टाइम होती. एक नंबर गाडी. मी जी तुम्हाला बोलतो नेहमी की तुम्ही ह्याच गाडीने या, तर ह्या गाडीचं रूट आहे तुम्हाला. आणि ह्या साईडला ट्रॅक नाही आहेत गाडीत, पण ती गाडी समोर लागली आहे आणि ह्या गाडीचा शेवट हे हरिद्वार आपल्या समोर आहे. इथून आपण बाहेर निघूया आणि आपण बघू इकडे आपल्याला तर कसं असणार आहे. मागची ट्रेक, मागचा प्रवास खूप वेगळा होता. आपण हरिद्वारमध्ये स्टे केलं होतं, पण यावेळेस आपण हरिद्वारमध्ये स्टे नाही केलेलं आहे. आपण यावेळेस स्टे करणार आहोत ऋषिकेश. गर्दी पहा तुम्ही किती आहे. अजून यात्रा चालू पण नाही झाली आहे, तेवढ्यात एवढी गर्दी आहे. जेव्हा यात्रा पूर्ण चालू होईल त्यावेळेस किती गर्दी असेल. हर हर महादेव. फायनली हरिद्वार स्टेशन. हरिद्वारमध्ये आपण पोहोचल्यावरच आपल्याला भास होतो की आपण देवभूमीमध्ये आलोय. आणि स्टेशनवरती असलेली शंकर भगवानची एक मूर्ती तुम्हाला ही एक पाहायला भेटते. आणि आणखीन थोडंच पुढे गेल्यावर एक व्हाईट कलरची मूर्ती देखील पाहायला भेटते. अतिशय सुंदर आणि हसरा चेहरा आहे महादेवांचा. हे तुम्ही पाहत आहेत हरिद्वार स्टेशन आणि त्याच्या समोर आहे बस स्टँड. मी सेम डेला इथून निघत आहे ऋषिकेशमध्ये. ऋषिकेशमध्ये स्टे असणार आहे. ऋषिकेशमध्ये ऑफलाईन बस कशी तुम्ही बुक करू शकता व ऑफलाईन रजिस्ट्रेशन कसं करू शकता ते तुम्हाला पार्ट 2 मध्ये पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर विनंती आहे लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. मी भेटतो आपल्याला पुढच्या प्रवासात. तोपर्यंत